शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। मुख्यमंत्रीपदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य। विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार। ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण। डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल। सुप्रिया सुळेंच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्रीपदासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात। ईश्वरपूर नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत भेट होती। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झालेली नाही। जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही। आम्ही सर्व आमदार खासदार शरद पवारांची एकनिष्ठ। जयंत पाटील यांनी चर्चा फेटाळल्या। फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची नाशिकमधल्या नगरसेवकांसोबत बैठक। तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाहीत। उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। दिल्लीत शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही। अमित शहांचा खासदारांना शब्द। अमित शहा आणि शिंदेंमध्ये 15 मिनिटं स्वतंत्र बैठक। समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार। राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाखांचं अनुदान। 4 घोस्ट वसतिगृह। जालना जिल्ह्यात कॅगचा गंभीर ठपका। कॅगनं दिलेला अहवाल हा 2022 ते 2023 दरम्यानचा। प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत। वसतिगृहांमधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढ कायम राहणार। परिवहन विभागाच्या बैठकीत 31 जुलैपर्यंत कालावधी वाढवण्याचा निर्णय। इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे निर्णय। सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंचा दणका। सियाच्या वडिलांचं दुकान एफडीएकडनं सील। दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा ठपका। 8 लाखांचा 4,000 किलोचा माल जप्त। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधच उपलब्ध नसल्याचं समोर। रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध खरेदीची वेळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून प्रकरणाची दखल। चौकशीचं आश्वासन। लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांनी जीवन संपवलं। कारमध्ये गुंगीचं औषध घेऊन जीवन संपवल्याची माहिती। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पाहणी। नागरिकांकडून हळहळ व्यक्त। इगतपुरीत पर्यटकांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड। हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी।